घरात काही भाजी नाही, झटपट मुलांना टिफिनला काही बनवून द्यायचं आहे किंवा नाश्त्यासाठी बनवायचं असेल तर तुम्ही रेसिपी बनवू शकता। तर नमस्कार मंडळी, मी कांचन नॉम्स किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। मिक्स भाज्या आणि मिक्स कडधान्य वापरून आपण मस्तपैकी धिरड्याची रेसिपी करणार आहोत, जे तुम्ही दही बरोबर, हिरवी चटणी, लोणचं किंवा सॉस बरोबर खाऊ शकता। झटपट मुलांना टिफिनला पण देऊ शकतात। भरपूर भाज्या आहे म्हणून हेल्दी पण आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। रेसिपीला सुरुवात करू। इथे हिरवे मूग, त्याच्यानंतर चणे, थोडीशी चणा डाळ, उडदाची डाळ आणि मूग डाळ, मसूर डाळ, घरात जेवढे पण कडधान्य आहे ना तेवढेच रात्री पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहे। पाण्यातून भिजत ठेवल्यानंतर सकाळी हे सगळं पाणी काढून घ्यायचं आहे आणि हे आता मिक्सरला ग्राइंड करून घेणार आहे। तर ग्राइंड करताना त्यामध्ये हिरवी मिरची, अद्रक आणि लसूण टाकणार आहे। गाजर आहे ते किसून घ्यायचं आहे। टोमॅटो आणि बारीक कांदा सुद्धा बारीक चिरून घ्यायचा आहे। अजून काही भाज्या असेल जसं शिमला मिरची वगैरे ती पण टाकू शकतात। तुम्ही बघू शकता मस्तपैकी मिक्सरमधून हे बारीक करून घेतला आहे। गाजर किसून घेतला आहे। गाजर आणि बारीक चिरलेला कांदा ह्यामध्ये ॲड करणार आहे। चवीनुसार मीठ टाकायचं आहे। ऑलरेडी हिरवी मिरची, अद्रक, लसूण आपण ह्यामध्ये भरपूरसा वापरला आहे, त्यामुळे अजून दुसरं काही ह्यामध्ये टाकणार नाही आहे। आणि मीठ टाकून हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता भाज्या बॅटरमध्ये व्यवस्थित मिक्स करायचे आहे। थोडंसं घट्ट आहे, तर नंतर मी ह्यामध्ये अजून थोडंसं पाणी पण टाकणार आहे। ऑलरेडी भाज्या टाकल्यानंतर एक 5 ते 7 मिनिटे मी साईडला ठेवणार आहे, म्हणजे कांद्यालाही पाणी सुटणार। त्याबरोबर टाकणार आहे बारीक रवा या तांदळाचं पीठ पण वापरू शकतात, पण रव्याने त्याला छान असा क्रिस्पीनेस येतो म्हणून रवा जरूर वापरा। आणि अगदी थोडंसं पाणी टाकलेलं आहे, कारण अजून कांदा आहे, त्याच्यामध्ये गाजर आहे, थोडंसं पाणी सोडणारच आहे, म्हणून थोडं बॅटर घट्टच ठेवायचं आहे। तुम्ही इथे बघू शकता 5 ते 7 मिनिट हे बॅटर मी साईडला ठेवणार आहे आणि त्यानंतर धिरडे करायला घेणार आहोत। तर तवा गरम केला आहे, थोडंसं तेल सगळीकडे लावून घ्यायचं आहे। त्यामध्ये टाकत आहे जिरं, थोडीशी राई आणि हा तडका मी आता आपल्या बॅटरमध्ये टाकणार आहे। आता धिरडे करताना तव्यावर तेल लगेच टाकायचं नाही आहे, नाही तर धिरडे व्यवस्थित तव्यावर पसरत नाही। ऑलरेडी तडका दिला होता, म्हणजे तव्याला ज्या तेल आहे त्यामध्ये वरून छान आपला इथे धिरडं पसरलं जातं। तुम्ही इथे बघू शकतात मस्तपैकी धिरडं पसरून घ्यायचं आहे। वरतून झाकण ठेवायचं आहे आणि एका साईडनी हे स्टीमवर आपण एक 2 ते 3 मिनटं स्लो टू मिडियम फ्लेमवर भाजून घेणार आहोत। नंतर वरतून मी तेल सोडणार आहे। तुम्ही ते तूप किंवा बटर पण सोडू शकतात। आता झाकण ठेवून एका साईडने मी ते चांगलं हे वाफून घेतलं होतं। तुम्ही ते बघू शकतात खूप इझिली हे पलटले जातात, चिटकत पण नाही आहेत। मी ते बघू शकतात। तर हे पलटून घ्यायचं आहे आणि आता दोन्ही साईडने छान क्रिस्पी होईपर्यंत 1 ते 3 ते 4 मिनटं तरी आपण हे भाजून घेणार आहोत। उलटनेने मस्तपैकी दाबून दाबून हे भाजायचं आहे, म्हणजे हे छान क्रिस्पी होतं। आणि डाळी आहेत, कडधान्य आहेत, त्यात रवा आहे, त्यामुळे हे जर व्यवस्थित भाजले ना तर छान क्रिस्पी होतात। आता तुम्ही ते बघू शकतात मस्तपैकी दोन्ही साईडने क्रिस्पी होईपर्यंत मी हे भाजून घेतलेलं आहे। आता हे काढून घ्यायचं आहे। ते इथे आपलं मिक्स कडधान्यांचं आणि मिक्स भाज्यांचं धिरडे खाण्यासाठी रेडी झालेलं आहे। तर रेसिपी घरी जरूर ट्राय करा। व्हिडिओ कोणताही करणार तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। नॉम्स किचन मराठी बघितल्याबद्दल धन्यवाद।